आयुष्यामध्ये कधीच रंग बदलणार नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। मला रंग बदलणारा सरडा व्हायचा नाही असं सुद्धा आव्हाड म्हणतायत आणि नाव न घेता आव्हाडांनी त्यांच्या विरोधकांना असा टोला लगावलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। पाहूयात। आज सर्वत्र धुळवड साजरी केली जाते आणि मुख्यतः ठाण्यामध्ये राजकीय धुळवड जी आहे ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आहेत, त्यांनी देखील रंगपंचमी साजरी केलेली आहे। सर, आज रंगपंचमी आहे, काय रंगपंचमीचा संकल्प आहे आणि काय शुभेच्छा राज्यातल्या जनतेला द्याल? माझा संकल्प एकच आहे की मी आयुष्यात रंग बदलणार नाही। जो रंग आजपासून 80 साली 81 साली घेतलेला अंगावर, तो रंग बदलणार नाही कधीच। मला ते रंग बदलणारा ते काय म्हणतात ना, शमेलियन काय म्हणतो मराठी आपण, सरडा, रंग बदलणारा सरडा मला नाही व्हायचंय। मी एक स्वच्छ रंग न बदलणारा माणूस आहे। रंगपंचमी म्हटलं तर विरोधक असतील, मित्र असतील, प्रत्येकाला एक निरोप द्यायचा असतो। रंगपंचमीच्या दिवशी विरोधकांसाठी रंगपंचमीच्या कशा प्रकारच्या शुभेच्छा? राजकारणामध्ये सूड, ईर्ष्या, द्वेष हे कधी नव्हतं, पण ते आजकाल दिसायला लागलं। मग मनात द्वेष आणि तोंडावर रंगाचा हात, हे मला हा नकलीपणा जमत नाही। त्याच्यामुळे या सगळ्यापासून मी दूर व्हायला लागलो। कदाचित लोकांना नसेल पटत, पण माझं जे आहे ते स्पष्ट आहे। सण उत्सव म्हटलं तर जितेंद्र आव्हाड सगळ्यात पुढे दिसतात, एक उत्साह त्यांच्यामध्ये असतो। आज रंगपंचमी आहे, गाण्यांचे तुम्ही खूप जास्त शौकीन आहेत। रंगपंचमी निमित्त एक गाणं। मला कालपासून माझ्या डोक्यामध्ये एक गाणं असं सारखं बुणबुणत होतं। ते सुनील दत्तचं गाणं आहे आणि तो असा डफली वाजवत असा होळीच्या अंगणात शिरतो आणि तेव्हा तो गाणं असं म्हणत होतं की जख्मी दिलों का बदला चुकाने, जख्मी दिलों का बदला चुकाने, आए है दीवाने दीवाने, आए है दीवाने दीवाने, होली आली रे होली आली रे आई, मस्तानों की चोली तूफान दिल में लिए, ओ ओ ओ तूफान दिल में लिए, तूफान दिल में लिए, जख्मी दिलों का बदला चुकाएंगे। नक्कीच या रंगपंचमी निमित्त आव्हाड यांनी सुंदर एक गाणं गायलेलं आहे आणि तमाम राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।